कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की हिंमत तुटते, मन थकून जातं आणि आपण एकटे पडल्यासारखं वाटतो. पण हे ऐका, एकटं पडणं म्हणजे कमकुवत होणं नाही, तर मोठं होण्यासाठी तयार होणं असतं. जग तुमच्या सोबत दिसत नाही याचा अर्थ असं नाही की कोणी नाही. याचा अर्थ असा आहे की ही लढाई खास तुमच्यासाठी आहे आणि हा विजय तुमचाच असणार आहे. तुम्ही एकटे आहात असं वाटतंय ना, पण तुम्ही खरं तर एकटे नाहीत. तुम्ही स्वतःकडे चाललात, स्वतःच्या शक्तीकडे, स्वतःच्या ओळखीच्या दिशाने तपासत असते. हा क्षण अपयशाचा नाही, हा क्षण घडवण्याचा आहे. प्रत्येक जखम, प्रत्येक तुटलेपण, प्रत्येक शांत रात्र, ह्या सगळ्यात तुमच्यातली हिंमत तयार होत असते. तुम्ही आता जितकं संघर्ष करताय त्याची किंमत आयुष्य तुम्हाला दुप्पट देणार आहे. फक्त तुम्ही थांबू नका. कधी कधी लोक दूर जातात कारण ते तुमच्यासोबत चालण्या इतके सक्षम नसतात. त्यांच्या जाण्याने तुम्ही हलू नका, कारण तुम्हाला पुढे जाऊन जी उंची गाठायची आहे ती उंची प्रत्येक जण पेलू शकत नाही. हे फक्त प्रवासाचं एक पान आहे, शेवट नाही. आज तुमच्या डोळ्यात थोडं पाणी असेल, मनात चिंता असेल आणि ओठांवरती निराशेची धूळ असेल, पण उद्या हेच अश्रू तुमचा अभिमान बनणार आहेत. जितकी अंधारी वेळ असेल तितका तेजस्वी उदय तुमच्यासाठी राखून ठेवलेला असतो. लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही तयार होत आहात. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही पुन्हा उठण्यासाठी शक्ती जमा करत आहात. तुम्हाला सोडून गेलेली लोक परत येणार नाहीत, पण त्यांची गरजही नाही, कारण या प्रवासात नायक तुम्हीच आहात आणि तुम्हीच ती जिद्द आहात जी 1000 वेळा पडूनही उठते. तुम्हीच ती आशा आहात जी एका रात्रीच्या अंधाराने संपत नाही, आणि तुम्हीच ते व्यक्ती आहात ज्यांच्यात अशी शक्ती आहे जी अजून तुमच्या लक्षात आलेली नाही. एके दिवस जेव्हा तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि 1000 अडचणींवरती मात करून पुढे चालाल, तेव्हा जग आश्चर्याने तुम्हाला पाहिल. लोक तुम्हाला विचारतील, तुम्ही इतकं कसं बदललात? आणि तुम्ही फक्त एकच उत्तर द्यायचं, मी एकट्याने घडलोय म्हणून आज अजय आहे. हा एकांत तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी आहे. हा शांत काळ तुमची ओळख मिटवण्यासाठी नाही, तुमची खरी ओळख उभी करण्यासाठी आहे. आणि तुम्ही हे नक्कीच करू शकता, कारण मी तुम्हाला ओळखतो. तुमच्यातील शक्ती, तुमच्यातील जागा, तुमच्यातील निर्धार हे कोणीही हरू शकत नाही. आज तुम्ही जिथे आहात तिथून एक पाऊल पुढे टाका. जरी हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका, कारण थांबणं म्हणजे हरणंही नाही, पण थांबणे म्हणजे आपला प्रकाश दडपणं. आणि तुमचा प्रकाश तो इतका तेजस्वी आहे की जग त्याच्याकडे पाहून चकित होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या प्रवासावरती विश्वास ठेवा, आणि सर्वात महत्त्वाचं, या एका वाक्यावरती विश्वास ठेवा, मी पडू शकतो पण मी कायम पडून राहणार नाही. तुम्ही उठलाच, तुम्ही चमकलाच आणि तुम्ही जिंकलाच, कारण हा प्रवास तुमचा आहे आणि हा विजय तुमचाच असणार आहे. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच छान प्रेरणादायी व्हिडिओसाठी धन्यवाद.